माहेरी जाते सांगून निघाली अन 2 मुलांची आई पतीला नको त्या अवस्थेत दिसली। घरातून बाहेर पडताना सगळं अगदी नेहमीसारखंच होतं। पत्नीने पतीला माहेरी जाणार असल्याचं सांगितलं। तिच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून काही मोठं घडणार असल्याची कल्पना येत नव्हती। घरात 2 लहान मुलं होती। रोजचा संसार होता आणि नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला होता। पण पतीच्या मनात मात्र काही दिवसांपासून एक प्रश्न सतत घोळत होता। पत्नीच्या वागण्यात नेमका असा कोणता बदल झाला होता ज्यामुळे त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता। त्याने अनेकदा हा संशय मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला। कदाचित आपलाच गैरसमज असेल, कदाचित पत्नीवर विनाकारण संशय घेत असू असं त्याला वाटत होतं। पण काही गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच्या लक्षात येत होत्या। फोनवरचं बोलणं, अचानक बाहेर जाणं आणि काही गोष्टींबाबत स्पष्ट उत्तर न मिळणं, त्यामुळे त्याचा संशय कमी होण्याऐवजी वाढतच गेला। तरीही त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि मग तो दिवस आला। पत्नीने पुन्हा एकदा माहेरी जाण्याचं सांगितलं आणि घराबाहेर पडली। पतीने तिला थांबवलं नाही, मात्र यावेळी त्याने एक निर्णय घेतला। ती नेमकी कुठे जाते हे पाहण्यासाठी तो तिच्या मागावर निघाला। सुरुवातीला त्याला काहीसं वेगळं दिसलं नाही। रस्त्यावरची गर्दी, वाहनांची ये जा आणि नेहमीसारखं शहर। पण काही अंतर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिचा प्रवास कदाचित त्या दिशेने सुरू नव्हता जिथे तिने जाण्याचं सांगितलं होतं। पती काही अंतरावरून तिच्यावर लक्ष ठेवत होता। अचानक त्याला एक तरुण दिसला। पत्नी त्या तरुणाजवळ थांबली। दोघांमध्ये काही वेळ बोलणं झालं। पती मात्र दूर उभा राहून सगळं पाहत होता। त्या क्षणी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, हा तरुण कोण आहे? त्याची पत्नी त्याला का भेटली आणि माहेरी जाण्याचं सांगून इथे का आली? पतीने घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही। तो शांतपणे त्याच्या मागे जात राहिला। दोघे एका ठिकाणी पोहोचले। तिथेही त्याने काही अंतर ठेवून तिच्यावर नजर ठेवली। काही क्षणांनी तो एका हॉटेलमध्ये ते शिरले। आता मात्र पतीचा संशय अधिकच गडद झाला होता। माहेरी जाणारी व्यक्ती अनोळखी तरुणासोबत हॉटेलमध्ये का गेली होती? त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता त्या हॉटेलमध्ये दडलेलं होतं। हॉटेलच्या बाहेर काही क्षण उभं राहून त्याने विचार केला, आज जावं की नाही? जे दिसेल ते खरंच असेल तर, आणि हा जर सगळा गैरसमज निघाला तर? शेवटी त्याने आत जाण्याचा निर्णय घेतला। हळूहळू वर गेला। एका खोलीवर पोहोचला। आतून कोणताही मोठा आवाज येत नव्हता। काही क्षण तो तिथेच थांबला आणि मग त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर जे दिसलं त्याने तो अक्षरशः हादरून गेला। अनेक दिवसांपासून मनात असलेल्या संशयाला जणू अचानक एक धक्कादायक वळण मिळालं होतं। त्याची पत्नी त्या तरुणासोबत हॉटेलच्या खोलीत असल्याचं त्याने पाहिलं। त्या क्षणी मनातला राग, दुःख आणि धक्का एकाच वेळी बाहेर आला। काही वेळातच खोलीतील शांतता मोठ्या वादात बदलली। पतीचा संताप अनावर झाला। आवाज वाढला आणि हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला। आजूबाजूला लोकांचं लक्ष त्या प्रकाराकडे गेलं। काही वेळापूर्वीची गोष्ट फक्त त्या खोलीपुरती मर्यादित होती, ती आता बाहेर येऊ लागली होती। परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला ते ठिकाण पोलिसांपासून फार दूर नव्हतं। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। संबंधित तिघांनाही पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आला। आता प्रश्न फक्त हॉटेलमध्ये काय घडलं यापुरता मर्यादित राहिला नव्हता। पती आणि पत्नी यांच्या नात्यात नेमकं काय सुरू होतं? पत्नी त्या तरुणाला किती दिवसापासून ओळखत होती आणि पतीला या आधीपासून संशय होता का? या सगळ्यांचा तपास आणि चौकशी सुरू झाली। पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर वातावरण आणखी गंभीर झालं। पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला। पतीच्या मनात प्रचंड राग आणि दुःख होतं। दुसरीकडे पत्नीची बाजूही समजून घेणं गरजेचं होतं। त्यामुळे पोलिसांनी दोघांचं समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला। 2 मुलांचा विचार करून हे नातं वाचवता येईल का हा प्रश्न त्यांच्यासमोर होता। पण पतीच्या मनात प्रश्न निर्माण झालेला होताच आणि अविश्वास इतका मोठा झाला होता की तो पत्नीला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार नव्हता। पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला। त्याच्यासाठी हा केवळ पती पत्नींमधील भांडणाचा विषय राहिला नव्हता, त्याच्यामध्ये विश्वासाचा धागा तुटला होता आणि तो पुन्हा जोडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं। पण या सगळ्या घटनेत आणखी एक दावा समोर आल्याने प्रकरणाची चर्चा आणखी वाढली। पत्नीने मुलांबाबत आणि त्यांच्या पितृत्वाबाबत कथितरित्या काही धक्कादायक वक्तव्य केल्याचं वृत्त समोर आलं। हा दावा अत्यंत संवेदनशील असल्याने त्याकडे अधिकृत पुरावा किंवा तपासाशिवाय अंतिम सत्य म्हणून पाहता येणार नाही। मात्र या कथित वक्तव्यामुळे पतीला आणखी मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे। 2 मुले, एक संसार आणि वर्षानुवर्षांचं नातं हे सगळं एका क्षणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलं। सुरुवातीला फक्त मनात असलेली शंका, त्यानंतर पत्नीचा पाठलाग झाला। एका तरुणाची भेट झाली। दोघे एका हॉटेलमध्ये गेले आणि शेवटी पती स्वतः त्या खोलीमध्ये गेला आणि त्यानंतर जे पतीला दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं। त्या खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पत्नीला त्या तरुणासोबत पाहिलं आणि त्यानंतर सुरू झालेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला।